नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मुंबईची म्हाडासाठी जी लॉटरी आहे ती लाईव्ह झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 2030 घरांची ही लॉटरी निघाली आहे. आणि या लॉटरीबद्दल आपण सर्व डिटेल्स हे वेगळ्या व्हिडिओमध्ये पोस्ट केले आहेतच. आणि याचबरोबर सिडकोकडूनही लवकरच नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, उल्वे, पनवेल तसेच मानसरोवर, खांदेश्वर सारख्या ठिकाणांची लॉटरी निघणार आहे. आणि बरेच फ्रॉडस्टर्स हे याच माहितीचा आणि या जाहिरातींचा उपयोग करून म्हाडाच्या आणि सिडकोच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक करून आपला फायदा करून घेत आहेत. तर आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टी बघणार आहोत की कशा प्रकारे नक्की हा फ्रॉडचा खेळ चालू आहे आणि या खेळापासून आपल्याला वाचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जवळपासच्या सर्व लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू दे, जेणेकरून कोणाचेही आपले बहुमूल्य आणि कष्टाने कमवलेले पैसे हे अशा फ्रॉड लोकांसाठी वाया जाऊ नयेत. तर मित्रांनो चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया ही सर्व माहिती. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की म्हाडाची जी लाईव्ह लॉटरी चालू आहे, जी 2030 घरांसाठी म्हाडाकडून जी लॉटरी अनाऊन्स झाली आहे, त्यामध्ये जर आपण बघितलं तर म्हाडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती म्हणजे housing.mhada.gov.in या वेबसाईट सारखी एक्झॅक्टली सिमिलर आणि हुबेहूब दिसणारी अशी एक दुसरी वेबसाईट ही फ्रॉडस्टर्सने क्रिएट केली आहे. आणि त्या वेबसाईटचा जो पाथ आहे तो MHADA.org असा प्रकारचा त्याचा पाथ असणार आहे. आणि ही वेबसाईट जी आहे ती एक्झॅक्ट सेम दिसत असल्यामुळे बऱ्याच सामान्य नागरिकांना याच्यामध्ये फरक करता येत नाही आहे आणि ती फेक वेबसाईटचा वापर करून जर आपलं पेमेंट करत आहेत तर त्यांचे पैसे हे एका फ्रॉडस्टरकडे जात आहेत, ना की म्हाडाकडे. आणि ही गोष्ट ही म्हाडाच्याही निदर्शनात आली आहे आणि त्यामुळेच म्हाडाने त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडल्सवरतीही प्रेस नोटद्वारे हे प्रसिद्धीपत्रकही पोस्ट केले आहेत, जेणेकरून सामान्य नागरिकांना आणि सर्वसामान्यांना याच्याबद्दल अवेअरनेस व्हावी आणि अशा वेबसाईटच्या जाळ्यांमध्ये कोणीही बळी पडू नये. तर आपण बघू शकता स्क्रीनवरती की ही अशा प्रकारची म्हाडानेही ऑफिशियल वेबसाईटवरती पोस्ट केली आहे, जेणेकरून म्हाडानेही इकडे डिस्क्लोज केले आहे की यांची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे आणि फेक वेबसाईट कोणती आहे. आणि याचबरोबर त्यांनी त्यांच्या IT सेलला कंप्लेंट केली आहे. लवकरच ही वेबसाईट बंदही झालेली दिसेल. म्हणजे याचा अर्थ असाच आहे का की MHADA.org हीच एक वेबसाईट फ्रॉड असणार आहे? तर असं नाही आहे. फ्रॉडस्टर्स हे मल्टिपल वेबसाईट क्रिएट करू शकतात. त्यांनी आता ORG केलं आहे, पुढच्या वेळेला काही दुसऱ्या नावाने ते लोक हुबेहूब दिसणारी वेबसाईट बनवू शकतात. तर तुम्ही या फ्रॉड पासून वाचण्यासाठी तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की म्हाडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये म्हाडाची जाहिरातीबद्दल डिटेल आहे, ज्याच्यामध्ये म्हाडाचा ऍप्लिकेशन प्रोसेस ही आपल्याला पूर्ण करायची आहे, ती आहे housing.mhada.gov.in. आणि ह्या एकमेव वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे. तुम्ही जेव्हाही कोणत्या वेबसाईटवरती जर क्लिक करतायत तर नक्कीच तुम्ही ती वेबसाईट पूर्णपणे चेक करून पहा की जे तुम्हाला जी वेबसाईट दिसते त्याच वेबसाईटवरती नक्की तुम्ही व्हिजिट केलं आहे की नाही. या बाबतीत तुम्ही खात्री केल्यानंतरच तुम्ही तुमचे कोणतेही जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करा. तुम्ही पेमेंट करायच्या आधी नक्कीच वेबसाईट तुम्ही कोणती वापरतायत हे नक्कीच बघून घ्या. आणि या व्यतिरिक्त कोणतीही वेबसाईट असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारचं प्रोसेसही करणार नाही आहात. आणि अशी वेबसाईट जर तुमच्या निदर्शनामध्ये आढळली तर तुम्ही लगेचच म्हाडाकडे तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कळवून त्या वेबसाईटबद्दल तक्रार नोंदवू शकता. तर मित्रांनो हे झालं फक्त वेबसाईटच्या फ्रॉडबद्दल. तर अशाच प्रकारे तुम्हाला बरेच हे फ्रॉड कॉल येऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कॉलवरती असणारे व्यक्ती तुम्हाला म्हाडाच्या जाहिरातीबद्दल हेल्प करतील, तुम्हाला स्वतः काही ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगतील. आणि हे ऍप्लिकेशन्स हे स्क्रीन मिररिंग ऍप्लिकेशन्स असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करतात आणि जेव्हा तुम्ही त्याचा ऍक्सेस समोरच्या कॉलरला देतात तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये जेही काही चालू आहे ते सर्व गोष्टी हे त्या फ्रॉडस्टर्सला क्लिअरली दिसत असतात. आणि त्याचा वापर करून ते तुमचा सर्व पर्सनल डेटा आणि पर्सनल जे बँक ऍप्लिकेशन्स आहेत तेही वापरू शकतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप सावधगिरीने हे ऍप्लिकेशन प्रोसेस करताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला अशा कोणत्याही कॉलला बळी नाही पडायचं आहे आणि अशा प्रकारच्या फ्रॉड पासून स्वतःला वाचवायचे आहे. आणि अशा कॉलवरती जर तुम्हाला कोणत्या लिंकला व्हिजिट करायला सांगितलं असेल, तुमच्या मेसेजमध्ये कोणती लिंक आली असेल तर तुम्हाला तसे मेसेज ओपन नाही करायचे आहेत किंवा तशा कोणत्या लिंक आल्या असतील त्याच्यावरती क्लिक करून कोणत्याही प्रकारची प्रोसेस नाही करायची. तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण जसं स्क्रीनवरती दिलेली आहे वेबसाईट, त्या वेबसाईटवरतीच फक्त जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरच तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हाही कोणती जाहिरात सिडकोकडून किंवा म्हाडाकडून येते तेव्हा तुम्हाला त्या जाहिरातीबरोबर म्हाडाची किंवा सिडकोची वेबसाईट ही त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेली असते. तर तीच एक वेबसाईट ही तुम्हाला प्रोसेससाठी फॉलो करायची असते. आणि मित्रांनो ह्या झाल्या वेबसाईट किंवा कॉलिंग बरोबर जो ऑनलाईन प्रकार जो फ्रॉड होतोय ते. आणि अशाच प्रकारे जो ऑफलाईन मध्ये फ्रॉड जो होतोय
तो म्हणजे बरेचसे एजंटद्वारे किंवा काही माणसे तुम्हाला भेटतील आणि सांगतील की म्हाडाकडून किंवा सिडकोकडून हे आम्हाला एजन्सी दिलेली आहे आणि त्या एजन्सीच्या द्वारे आम्ही म्हाडाकडून डायरेक्ट तुम्हाला लॉटरीमध्ये घर हे मिळवून देऊ शकतो आणि त्यासाठी ते तुम्हाला काही अमाऊंटची मागणी करू शकतात आणि ती अमाऊंट दिल्यावरती ते तुम्हाला खात्री देतील की आम्ही ही अमाऊंट जेव्हा तुम्ही आमच्याकडे देतात तेव्हा आम्ही तुम्हाला या लॉटरीमध्ये हमखास हे घर मिळवून देऊ. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंटमध्येही मला अशा प्रकारचे मेसेज आले आहेत की त्यांना असे व्यक्ती मिळाले आहेत की ज्या व्यक्तींनी त्यांनाही अशीच गॅरंटी दिली आहे की जर तुम्ही पैसे दिलात तर तुम्हाला नक्कीच ह्या लॉटरीमध्ये हे घर मिळवून देऊ शकतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच सामान्य व्यक्तींना ज्यांच्याकडे एवढी मोठी अमाऊंट नसते, कारण की हे व्यक्ती जवळपास 4-5 लाखाची डिमांड करतात आणि हे सामान्य नागरिकांकडे नसल्यामुळे त्यांना मात्र निराशा होते की हे अशा प्रकारचा जर फ्रॉड चालू आहे तर आपल्याला सामान्य नागरिकांना हे घर कसे लागेल आणि याचबरोबर आपण या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचं की नाही, कारण की सहभागी होऊन आपला काही फायदा होणार आहे की नाही याबाबत प्रत्येकाला शंका येत आहे. तर मित्रांनो, हे असं काहीही चालू नाही आहे. म्हाडाकडून किंवा सिडकोकडून कोणतेही एजन्सीची किंवा कोणत्याही एजंट्सना प्रतिनिधित्व दिलेलं नाही आहे. हे जे पण चालू आहे हे पर्सनल लेवलला हे फ्रॉड करत आहेत. जर तुम्हाला अशा व्यक्ती जर मिळाले असतील आणि जे असे दावा करत असतील की तुम्हाला आम्ही पैसे दिल्यावरती घर हे नक्कीच लावून देऊ, तर ते नक्कीच फ्रॉड आहे. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नका आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार त्यांच्या बरोबर करू नका. इव्हन तुमचे डॉक्युमेंट्सही कोणाला देऊ नका, कारण ते तुमच्या डॉक्युमेंट्सचाही गैरफायदा करू शकतात. आणि याच बाबत जी म्हाडाची जी ऑफिशियल लॉटरी जी अनाऊन्स झाली आहे त्याचबरोबर म्हाडाकडूनही सावधानतेचा इशारा म्हणून हे जे प्रसिद्ध पत्रक हे प्रसिद्ध झाले होते त्यामध्येही म्हाडाने अशा प्रकारचे क्लिअरली स्टेटमेंट दिले आहे की त्यांनीही कोणत्याही एजन्सीला किंवा व्यक्तींनाही अशा प्रकारचे प्रतिनिधित्व दिले नाही आहे आणि जर अशा व्यक्तींबरोबर जर कोणीही व्यवहार केला आर्थिक तर त्याला म्हाडाही जिम्मेदार राहणार नाहीये. आणि जर समजा तुम्हाला अशा प्रकारचे व्यक्तीही मिळाले असतील तर म्हाडाने याच प्रसिद्ध पत्रकामध्ये काही नंबर दिले आहेत, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अशा प्रकारच्या ज्या व्यक्तींचा जे तुम्ही पर्सनल डिटेल्स तिकडे शेअर करून त्यांच्या रिगार्डिंग ही कंप्लेंट नोंदवू शकतात आणि जेणेकरून तुमच्या बरोबर जर फ्रॉड जो होणार आहे तो तुम्ही वाचवलाच, पण त्याचप्रमाणे हेच व्यक्ती दुसऱ्या बरोबर फ्रॉड करू नयेत याचीही आपण दक्षता घेऊ शकतात. आणि याचप्रमाणे तुम्ही स्वतः बरोबरच दुसऱ्यांचेही अशा प्रकारच्या फ्रॉड पासून संरक्षण करू शकतात. आणि जसं आपण हे म्हाडाचे प्रसिद्ध पत्रक बघितलं तर अशाच प्रकारचे फ्रॉड हे सिडकोच्या नावाखालीही चालू होते. त्यामुळे सिडकोकडूनही वारंवार बऱ्याच न्यूज आर्टिकलमध्ये वृत्तमानपत्रांमध्ये याबाबत बातमी दिली गेली आहे आणि ती बातमी आपण बघू शकतात की मराठी वृत्तपत्र असो, हिंदी वृत्तपत्र असो की इंग्लिश वृत्तपत्र, हे सर्व भाषांमध्ये या सिडकोच्या बाबत ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल जी लोकांची फसवणूक चालू होती, जी सिडकोच्या नावाखाली हे पैसा बळकावण्याचं काम चालू होतं, याविरुद्ध सिडकोने त्यांच्याकडून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. बट आताही बरेच लोक अशा लोकांना बळी पडत आहेत. त्याचमुळे तुम्ही मात्र हा व्हिडिओ किंवा ही माहिती आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचा असा आर्थिक धोक्यापासून नक्कीच संरक्षण करू शकतात. आणि त्याचबरोबर सिडकोकडूनही ऑफिशियली त्यांच्या हँडलवरती त्यांनी प्रसिद्ध केलं होतं की कशा प्रकारे हे सिडकोच्या नावाखाली फेक न्यूज पसरवल्या जात आहेत आणि जी लॉटरी अजूनपर्यंत आलीही नाही आहे त्या लॉटरीच्या नावाखाली लोकांकडून हे पैसा बळकवला जात आहे. आणि जर तुम्हाला सिडको लॉटरी बाबत जर असे कोणतेही व्यक्ती दिसले जे तुम्हाला गॅरंटी देत असतील, जर तुम्ही त्यांना पैसे दिले आणि लॉटरीमध्ये भाग घेतला तर तुम्हाला ते नक्कीच हे घर लागून देऊ शकतात किंवा तुमचा फायदा करून देऊ शकतात. आणि याचबरोबर जर तुम्हाला कोणते कॉल्स आले असतील किंवा अशी कोणती वेबसाईट तुम्हाला दिसत असेल, कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला फेक सिनेरिओ जर तुम्हाला आढळला तर तुम्ही सिडकोच्या सुरक्षा आणि दक्षता विभाग म्हणजे सिडको भवन मधील 6व्या माळ्यावरती व्हिजिट करून तुम्ही त्याबाबत लेखी तक्रारही करू शकतात. तर मित्रांनो, ही झाली म्हाडा आणि सिडकोच्या नावावरती जी लोकांकडून जी फसवणूक चालू आहे, आपण त्या गोष्टी बघितल्या आणि तशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण कंप्लेंट कुठे करू शकतो किंवा आपण आपल्याकडून काय काळजी घेऊ शकतो याबाबत आपण माहिती बघितली. आणि याच गोष्टीचा सार हाच आहे की सिडको आणि म्हाडाकडून त्यांच्या प्रसिद्ध पत्रिकामध्ये किंवा त्यांचे जी लॉटरी अनाउन्समेंट होते त्याच्या बुकलेटमध्ये तुम्हाला जी वेबसाईट दिसत आहे फक्त आणि फक्त त्याच वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, अन्यथा तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला जायचं नाहीये. तर आपण परत एकदा मी तुम्हाला शेअर करेन की म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट ही तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि त्याचबरोबर सिडकोची जर ऑफिशियल वेबसाईट आपण बघितली तर सिडकोची जी पेमेंट रिलेटेड किंवा त्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट हे आपल्याला या वेबसाईटवरती बघायला मिळू शकतात. आणि जर आपण सिडकोची जी निवारा केंद्राची वेबसाईट बघितली त्याच्यावरती आपल्याला आपला लॉटरीचा जो स्टेटस आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ते जर आपण बघितलं तर आपल्याला सिडको निवाराची ही वेबसाईट आपल्याला यूज करायचं त्यासाठी. आणि याचबरोबर जर आपल्याला ई ऑप्शन प्रक्रियेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी वेगळी वेबसाईट आहे आणि ती अशा प्रकारे असते.
आणि ह्या 3 वेबसाईट या सिडकोच्या मोस्टली यूज केल्या जातात आणि याचबरोबर जर कोणती नवीन वेबसाईट जर सिडकोकडून जर वापरली गेली तर ती त्यांच्या ऑफिशियल अनाउन्समेंटमध्ये हे डिक्लेअर करतात. याशिवाय तुम्हाला कोणत्याही वेबसाईटला व्हिजिट करायचे नाही आहे. आणि याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारचा काही प्रसंग तुमचा अनुभव असेल, तुम्हाला असे काही लोक भेटले असतील ज्यांनी फ्रॉड करायचा प्रयत्न केला असेल किंवा काही वेबसाईट किंवा कॉल जर तुम्हाला आले असतील तर तुमचे एक्सपिरियन्सेस नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून जे आपले जे व्ह्यूअर्स आहेत, जे सर्व आपले लोक आपला व्हिडिओ बघत आहेत, त्या सर्व लोकांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल आणि त्यांनाही याची अवेअरनेस होईल. आणि जर त्यांच्यापर्यंत जर असे काही फ्रॉड व्यक्ती पोहोचले तर ते लोकही आपले संरक्षण करू शकतात. मित्रांनो, याच माहितीबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात आणि बेल आयकॉनलाही प्रेस करू शकतात, जेणेकरून आपले जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि याचबरोबर मित्रांनो, थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी महत्त्वपूर्ण आणि युजफुल माहिती बरोबर. धन्यवाद.